पवार काका पुतण्या उद्या एकाच मंचावर येणार। बारामतीमधील एका कार्यक्रमाच्या निमित्तानं येणार एकत्र। ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट कॉलेजमध्ये कार्यक्रम आयोजित। मुंबईमध्ये भाजप घेणार वॉर्ड निहाय आढावा। मुंबई पालिका निवडणूक संचालन समितीची घोषणा। एकूण 27 सदस्यांकडे जबाबदारी। संत गजानन महाराजांच्या पालखीचं सोलापूरमध्ये आगमन। पालखीच्या स्वागतासाठी भाविकांची गर्दी। 2 दिवस पालखीचा सोलापूरमध्ये मुक्काम। 11वी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर। शिक्षण विभागाच्या वतीनं पहिली यादी प्रसिद्ध। 30 जूनला जाहीर होणार होती यादी, तर 7 जुलैपर्यंत प्रवेश निश्चित करावा लागणार। बुलढाणा जिल्ह्यामध्ये पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान। प्रतापराव जाधवांनी शेत जमिनीची केली पाहणी। शेतकऱ्यांना आधार देत नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे प्रशासनाला दिले निर्देश। नांदेड शहरामध्ये झळकले शिवसेना आणि मनसे पक्षाचे एकत्रित बॅनरच्या माध्यमातून 5 जुलैला मुंबईमध्ये होणाऱ्या हिंदी सक्ती विरोधात मोर्चात सहभागी होण्याचं केलं आवाहन। धाराशिवमध्ये पवनचक्कीच्या कारभाराच्या विरोधात शेतकरी आक्रमक। महिलांकडून तहसील कार्यालयाच्या समोर ठिय्या मांडत आंदोलन। घातपातासाठी रेकी करणाऱ्या जहाल माओवाद्याला अटक। गडचिरोली पोलिसांनी सीआरपीएफची संयुक्तरित्या कारवाई। अंकल उर्फ मन्नू सुलगे पल्लो याला अटक। अंकल याच्यावर 6 लाखांचं इनाम। पालघरच्या गिरगाव आश्रमशाळेतील वसतिगृहामध्ये राहणाऱ्या विद्यार्थिनीची आत्महत्या। 9वी मध्ये शिकणाऱ्या पल्लवी शरद खोटरे या विद्यार्थिनीने संपवलं जीवन। आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।